श्री स्वामी समर्थ. नमस्कार, मी नंदिनी. माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर शेजारचं जे बेल आयकॉनचं बटन आहे ते प्रेस करा, जेणेकरून मी जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. तर चला करूया व्हिडिओला सुरू. का आपण रोज सकाळ संध्याकाळ आपल्या घरामध्ये दिवा प्रज्वलित करत असतो, त्याचबरोबर तुळशीपाशी दिवा प्रज्वलित करत असतो आणि मुख्य दरवाजामध्ये सुद्धा रोज आपण दिवा प्रज्वलित करत असतो. हा दिवा प्रज्वलित करताना आपल्या मनामध्ये एकदम सकारात्मक भावना असते आणि श्रद्धेने आपण हे दिवे प्रज्वलित करत असतो. आपल्या हिंदू धर्मामध्ये बघा, दीप प्रज्वलन करणं हा खूप महत्त्वाचा संस्कार मानला जातो. तर दिवाळीमध्ये दिव्यांचा उत्सव देखील साजरा केला जातो. त्याचबरोबर सकाळ संध्याकाळ देवासमोर दिवा लावताना, त्याचबरोबर बघा नवरात्रामध्ये आपण पूर्ण अखंड दिवा प्रज्वलित करतो. त्याचबरोबर दिवा हे चैतन्याचं प्रतीक आहे. दिवा लावल्याने चैतन्य, पावित्र्य आणि सकारात्मकता घरामध्ये येते. ज्ञानाचं प्रतीक म्हणून दिव्याला ओळखलं जातं. अंधार कितीही गडद असला तर एक पंथी अंधाराशी 2 हात करण्याची शक्ती देते. यामुळेच बघा आपण संध्याकाळी सकाळी देवासमोर दिवे लावत असतो, तुळशीसमोर दिवे लावत असतो आणि शक्य झालं तर मेन दरवाजात सुद्धा आपण दिवे लावत असतो. आता बघा, आपण जो दिवा प्रज्वलित करतो आणि त्यानंतर त्याची जी वात उरते तर त्याचा आपण काय करतो, हा खूप मोठा प्रश्न उरतो. बऱ्याच गृहिणींना हा प्रश्न पडत असेल. तर बघा, आपण जे दिवे लावतो आणि त्यानंतर ज्या वाती उरतो तर त्याचं काय करायचं, आणि असा हा विचार करून आपण ती वात कशीही कचऱ्यामध्ये टाकत असतो. म्हणजे ती जरी एका जागेवर ठेवली तरी ती नंतर का होईना पण कचऱ्यामध्ये. तर बघा, आपल्याकडून ही खूप मोठी चूक घडत असते. कचऱ्यामध्ये वात जाणं हे खूप मोठं पाप आहे आणि याचीच आपण आज. तर बघा, मी सुद्धा ह्या गोष्टी अगोदर पाळत नव्हते. माझ्यापासून तर तुमच्यापर्यंत सर्वजणांना ह्या गोष्टी माहीत जेव्हा नसतात ना, त्यावेळेस आपण त्या गोष्टी ज्या आहेत तर त्या धरत नाही किंवा त्या सोडून देतो. परंतु ज्यावेळेस आपल्याला माहिती होते, तर जेव्हा आपल्याला माहिती होते त्यावेळेस आपण ह्या चुका सुधारण्याचा प्रयत्न करत असतो. तर मी सुद्धा असंच केलेलं आहे. तर असाच विचार करायचे की या वातींचं करायचं काय. आपण जो दिवा प्रज्वलित करतो तो पवित्र दिवा आणि त्यातून उरलेली जी वात आहे त्याचं आपण काय करायचं. बऱ्याच वेळा विचार करून ह्या गोष्टी शक्यतो आपण एखाद्या झाडाखाली जरी टाकल्या तरीसुद्धा त्यानंतर पायदळी येऊ शकते. बघा, आपण एखादा दिवा प्रज्वलित करतो किंवा एखादा संकल्प करतो किंवा एखादं पारायण, अशा वेळी पहा आपण पूर्ण पारायणामध्ये, पूर्ण संकल्पामध्ये तो दीप जो असतो तो प्रज्वलित असतो आणि त्याची जी आपण वात आहे तर ती खूप प्रभावी बनलेली असते. अशी वात ही आपल्याकडून फेकली जाणं, कचऱ्यामध्ये जाणं किंवा मग कुठेतरी पायदळीत उडत आहे, हे अत्यंत चुकीचं आहे. तर बघा, ह्या वातीचं आपल्याला काय करायचं, कशा पद्धतीने करायचं आहे हे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचली जाईल. तर बघा, मोस्टली आपण स्वतःच घरी वाती तयार करायला पाहिजे. कापूस असतो, त्या कापसाच्या वाती स्वतःच तयार करायला पाहिजे. परंतु आपण कधी काय करतो, आपल्याला वेळ नसतो एवढा, मग आपण डायरेक्ट दुकानामध्ये ज्या रेडीमेड वाती असतात ते घेऊन येतो. परंतु बघा, आपण जर स्वतः वात बनवली तर त्याला खूप काही वेळ लागत नाही. एक वात बनवायला रोज 1-2 वाती बनवायला खूप काही वेळ लागत नाही. स्वतः कापूस आणून जर आपण वात बनवली तर ते खूप मोठी सकारात्मकता यामधून निर्माण होते. जेव्हा आपण वाती विकत घेतो त्यावेळेस या गोष्टीचा विचार करूनच आपण वाती विकत घ्याव्यात, जेणेकरून त्या वाती वळताना तुपाचा किंवा मग दुधाचा हात लावलेला असेल. शक्यतो आपण घरी वाती बनवताना बघा, आपण त्याला दुधाचा हात किंवा मग तुपाचा हात लावत असतो. आणि पहा, आता बघा, आपण जे काही पूजा करतो, पारायण करतो, जे काही संकल्प करतो, त्यामुळे जे आपण दिवे प्रज्वलित करतो आणि त्या दिव्यामध्ये ज्या वाती आहेत तर त्या कुठेतरी सिद्ध झालेल्या असतात. आपण खूप सारे मंत्र, उपचार, सेवा करत असतो. मग ह्यामध्ये ह्या वाती सिद्ध झालेल्या असतात आणि ह्या वाती आपल्याकडून कुठेतरी फेकल्या जात तर नाहीत ना, याची काळजी आपण घेत नाही. तर बघा, आपण देवपूजेमध्ये जी बी गोष्ट वापरतो ती तिथे सिद्ध झालेली असते आणि त्या वातींमध्ये बघा सिद्ध झालेल्या असल्यामुळे
त्यांच्यामध्ये खूप सारी सकारात्मकता असते, प्रभाव निर्माण झालेला असतो. मग अशा वेळेस आपण ह्या वाती फेकल्या जाणार नाहीत. तर अशा ह्या वाती आपण काय कराव्यात? तर बघा, ह्या सर्व ज्या वाती आहेत आपण रोज थोड्या थोड्या एका जागेवर एका पंक्तीमध्ये किंवा एका भांड्यामध्ये स्टोअर करायच्या आहेत आणि त्या 1 दिवस आपण पूर्ण जाळायच्या आहेत. तर पहा, आपल्या मनामध्ये भरपूर सारे असे प्रश्न निर्माण होत असतील की ह्या वातींचं आपण काय करावं? त्यासाठी बघा, आपण एखादा खड्डा करून त्यामध्ये सुद्धा ह्या वाती पुरून देऊ शकतो. परंतु जर आपण शहर ठिकाणी राहत आहोत, तिथे अशा काही करणं सोय नाही. गावाकडे ह्या गोष्टी शक्य आहेत, परंतु फ्लॅट सिस्टममध्ये राहत असताल किंवा मग शहरामध्ये राहत असताल तर ह्या गोष्टी शक्य होत नाही. तर बघा, आपल्या सर्वांना बऱ्याच गोष्टींचं प्रश्न पडत असेल. तर आता जरी खड्डा खणला आणि त्यामध्ये त्या वाती पुरल्या तर त्यानंतर त्याचं होणार काय? तर ह्या सर्व गोष्टींचा प्रश्न आपल्याला पडलेला असतो. त्याचबरोबर आपण पूजेमध्ये फुलं पण वापरतो, पानं वापरतो. ह्या गोष्टी आपण एकदम श्रद्धेने आणि भावनेने करतो आणि नंतर ज्यावेळेस आपण पूजा होते आणि त्यानंतर ज्या गोष्टी फेकून देण्याची वेळ येते त्यावेळेस आपण त्याचं काय करायचं याचा विचार करत असतो. ते कुठे टाकावं, काय करावं? बऱ्याच वेळा बघा, बऱ्याच ठिकाणी नदी वगैरे, तलाव वगैरे असे काही नसतात जिथे आपण ह्या गोष्टी प्रवाहित करून देऊ शकतो. परंतु बघा, नदी आणि तलावामध्ये जरी आपण ह्या गोष्टी प्रवाहित केल्या तर आपल्या निसर्गाचीच हानी होते. तर बऱ्याच वेळा आपल्याला हे प्रश्न निर्माण होतात की आता ह्या गोष्टींचं काय करायचं? तर बघा, जी फुलं आहेत, पानं आहेत, तर ती आपल्या जवळ जर एखादं झाड असेल तर त्या झाडाखाली आपण टाकू शकतो. कारण बघा, फुलांचं आणि जे पानं आहेत तर त्यांचं खत होतं किंवा मग एक प्रकारचे तिथे झाडं उगवायला सुरुवात होते. तर हे एक चांगली गोष्ट आहे. रस्त्याने तुम्ही जात आहात, एखादं झाड दिसलं, त्याच्या कडेने त्याच्या मुळाशी जर आपण हे टाकलं तर ते चांगली गोष्ट आहे. परंतु आपण जर ते कचऱ्यामध्ये टाकलं तर आपल्याला सर्वांना माहीत आहे कचऱ्यामध्ये काय काय गोष्टी असतात आणि आपण एवढी श्रद्धेने आणि भावनेने केलेली पूजा याचं फळ आपल्याला मिळत नाही. आता बघा, ह्या वाती ज्या आहेत तर त्या ज्यावेळेस दिवा घासायची वेळ येते मग त्यावेळेस आपल्याला असं वाटतं की ह्या उरलेल्या वातींचं काय करावं? मग आपण त्या उचलतो आणि त्या कचऱ्यामध्ये टाकून देतो. तर असं आपण नाही करायचं. तर आपल्याला काहीतरी तर अशा वेळेस बघा, ह्या ज्या वाती असतात उरलेल्या त्या सर्व आपल्याला एका डब्बेमध्ये स्टोअर करायच्या आहेत किंवा मग एखाद्या प्लेटमध्ये किंवा मग तुम्ही एखादी पंती असेल त्यामध्ये सुद्धा स्टोअर करून ठेवू शकता. आणि नंतर काय करायचं? आता बघा, ह्या वातींचं आपण करायचं काय? तर ह्या सर्व वाती एकत्र झाल्याच्या नंतर पूर्ण 1 दिवस, समजा तुम्ही महिनाभर ह्या वाती साठवल्या आणि नंतर मग ह्या डब्बीमधल्या 1 दिवस त्या काढायच्या आणि एका मोठ्या पंतीमध्ये घ्या किंवा मग प्लेटमध्ये घ्या आणि नंतर मग त्याचं प्रज्वलित करायच्या. म्हणजे त्या आपल्याला जाळायच्या आहेत. तुम्ही देवघरासमोर जाळा किंवा मग तुमच्या घराच्या मध्यभागी जाळा, कुठेही जाळा, परंतु घरातच आपल्याला जाळायचं आहे. याचं कारणसुद्धा आहे. आता बघा, ह्या वाती जेव्हा आपण प्रज्वलित करतो, ज्यावेळेस आपण एखाद्या ठिकाणी होम करतो बघा, त्या ठिकाणी जसा वास येतो ना तसाच वास ह्या वातींचा आपल्या घरामध्ये येत असतो. आणि ह्या वाती ज्या आहेत बघा, ह्या वातींमध्ये जो काही सुगंध आहे, जो काही आपण होम करतो बघा, होममध्ये पण भरपूर साऱ्या सकारात्मक गोष्टी आपल्या घरामध्ये पसरत असतात. मग या वातीतून सुद्धा आपल्या घरामध्ये खूप मोठी सकारात्मक ऊर्जा पसरत असते. तर ह्या ज्या वाती आहेत ह्या सिद्ध झालेल्या वाती असतात. त्यामध्ये थोडासा कापूर मिक्स करायचा आणि ह्या वाती प्रज्वलित करायच्या. तर बघा, हा कापूर जर टाकला तर आपल्या घरामधली जी हवा आहे ती पण शुद्ध होण्यास मदत होते. म्हणजे कापूर न टाकता सुद्धा ह्या वाती जळू शकतात. परंतु जर थोडीशी सकारात्मक ऊर्जा अजून आपल्याला घरामध्ये हवी असेल तर मग आपण त्यामध्ये कापूर टाकायचा आहे आणि ह्या सिद्ध झालेल्या वाती आहेत तर त्या एकत्र करून आपल्याला अशा प्रकारे प्रज्वलित करायच्या आहेत. तर बघा, ह्या वाती ज्या आहेत तर त्या आपण नैसर्गिक पद्धतीने बनवलेल्या असतात. म्हणजे कापूस हा नैसर्गिक आहे आणि त्यापासूनच ह्या वाती आपण बनवलेल्या असतात. आणि कापूर जो आहे तर तो कापूर नकारात्मकता दूर करण्याचं काम करतो. म्हणजे आपल्या घरामध्ये बघा एक प्रकारची सकारात्मक वातावरण निर्माण होते आणि ज्या वाती आहेत सिद्ध झालेल्या त्या आपल्याला इकडे तिकडे फेकाव्या बी लागत नाही. म्हणजे अशा 2 गोष्टी होतात. अशा ह्या वाती आपण जर घरामध्ये प्रज्वलित केल्या तर सकारात्मकता तर घरामध्ये पसरणारच
उपकारच आहे, त्याचबरोबर बघा एक वेगळ्याच प्रकारचा सुगंध, होम केल्याचा सुगंध आपल्या घरामध्ये दरवळेल. आणि ह्या वातींमध्ये बघा तेल असतं, तूप असतं आणि हे आपण एकत्र पेटवल्या आणि त्यामध्ये कापूर जर टाकला तर खूप मोठी सकारात्मक ऊर्जा आपल्या घराला मिळते. आणि पहा कोणत्याही नकारात्मक गोष्टी आपल्या घरामध्ये राहत नाही. म्हणजे बराचसा फायदा आपल्याला ह्या उरलेल्या वाती आहेत तर त्यामधून सुद्धा होत असतो आणि आपल्याकडून या वातींची म्हणजे दुर्दशासुद्धा होत नाही आणि व्यवस्थितपणे तिची विल्हेवाट लागते. तर बघा तुम्ही सुद्धा आपल्या आत्तापर्यंत जर तुम्ही अशा वाती फेकून देत असताल तर प्लीज कृपा करून अशा सिद्ध झालेल्या बरेचसे मंत्र आपण म्हणत असतो, सेवा करत असतो, बरेचसे आपण गोष्टी घरामध्ये पहा देवांची सेवा करताना करत असतो. तर त्यामुळे ह्या वाती सिद्ध झालेल्या असतात आणि अशा ह्या वाती आपल्याकडून वायासुद्धा जाणार नाही. आपल्याकडून काही वाईट होण्यापेक्षा चांगली गोष्ट झालेली कधीही चांगली आणि त्याचा आपल्याला परिणाम देखील चांगलाच होतो. तर अशा प्रकारे आपण ह्या वाती कचऱ्यात इकडे तिकडे न फेकता अशा प्रकारे आठवड्यातून 15 दिवसातून महिन्यातून एकदा अशा प्रज्वलित करायच्या आहेत. आणि खाली पहा काहीच राहत नाही, थोडीशी काजळी राहते, तीसुद्धा तुम्ही झाडाच्या बुंद्या त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून देऊ शकता. तर अशा प्रकारे आपण याची विल्हेवाट लावायची आहे. तर पहा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटूया अशा छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.